तुमचा विश्वास आमची ताकद। बुलढाण्यात राजकीय वातावरण पुन्हा एकदा चांगलंच तापलंय। आमदार संजय गायकवाड यांचे समर्थक आणि काँग्रेस कार्यकर्ते यांच्यात आज जोरदार राडा पाहायला मिळाला। एकमेकांसमोर उभे ठाकलेल्या दोन्ही गटांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानं संगम चौकात काही काळ युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती। नेमकं काय घडलंय पाहूया या रिपोर्टमध्ये। बुलढाण्यात सध्या तणावाचं वातावरण आहे। निमित्त ठरलंय युवक काँग्रेसचं आंदोलन। धीरेंद्र शास्त्री बागेश्वर महाराज आणि आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात युवक काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतला होता। शिवाजी कोण होता या पुस्तकाचं सामूहिक वाचन करण्याचा इशारा युवक काँग्रेसनं दिला होता। युवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू झाले आणि पुस्तकाचे वाचन करण्यात आले। वाचन सुरू असताना काही काळानंतर आमदार संजय गायकवाड यांचे समर्थक आणि शिवसेनेचे पदाधिकारी तिथे धावून आले। काँग्रेसचं हे आंदोलन उधळण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून करण्यात आला। शिवसेनेच्या समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेत पुस्तक वाचताना छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख अत्यंत सन्मानजनकच असावा अशी मागणी केली। याच मुद्द्यावरून दोन्ही गट एकमेकांशी भिडण्याच्या प्रयत्नात संगम चौकात पोलीस तैनात असूनही दोन्ही बाजूंनी होणाऱ्या घोषणाबाजीमुळे वातावरण प्रचंड तणावाचं झालं होतं। अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटांना शांत केलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। आज आम्ही इथं बुलढाण्यामध्ये गोविंद पानसरे यांचं शिवाजी कोण होतं या पुस्तकाचं वाचन केलं आणि कालच इथले आमदारांनी ज्यांनी प्रशांत आंबेंना धमकी दिली, त्यांची आई बहीण काढली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, अशा व्यक्तीला आम्ही निषेध करण्याचा प्रयत्न करत होतो। तर त्यांनी काल असं वाक्य केलं की इथे येऊन कोण पुस्तक वाचते बघतो वाचून देणार नाही। तर आज युवक काँग्रेसच्या माध्यमातून आमचे शेकडो कार्यकर्ते आज त्यांच्या ऑफिसच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या पुतळ्याच्या समोर उभं राहून आम्ही ते वाचण्याचा प्रयत्न करत होतो, वाचत होतो। तर त्यांचे काही गुंड आले, त्यांनी मध्ये शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला, अंगावर येण्याचा मारहाण करण्याचा प्रयत्न केला। पोलीस नसते तिथे कदाचित ते काही चुकीचा प्रकार घडला असता। आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरांचा, महात्मा गांधींचा विचार घेऊन पुढे जाणारे कार्यकर्ते आहोत। आम्ही या कुठल्या गोष्टीला भीत नाही आहे। आरेला कार्य आम्ही देखील करू शकलो असतो, पण आम्हाला एकच सांगायचं आहे की सुसंस्कृतपणा यशवंतराव चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्राची मूर्तिमेढ अंताने घालून दिलेला आहे। तो सुसंस्कृतपणा आम्ही इथून पुढच्या काळामध्ये घेऊन जात आहे आणि त्या आमदाराला एकच उत्तर आम्ही देऊ इच्छितो की तुमचा पापाचा गडा भरलेला आहे। तुम्ही कोणाला धमकी देता, कोणाकडून काही वसूल करता, सगळ्या गोष्टी जनतेपुढे आलेल्या आहेत आणि बुलढाण्याची जनता तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये गरीब वसुलीशिवाय शांत बसणार नाही, एवढंच मी आपल्या माध्यमातून सांगतो। कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न ते काय करतील? 3 गुंडे आले आणि ते 3 गुंडे शिवीगाळ करायला लागले। अहो, या ठिकाणी महाराष्ट्रातील अख्खं युवक काँग्रेस इथं या ठिकाणी जमा झाला आहे। आम्ही त्यांना काय प्रत्युत्तर देणार? त्यांना फक्त आम्हाला एवढंच सांगायचं आहे की शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन जे आहे, तुम्ही म्हटलं होतं की आम्ही करू देणार नाही। आमच्या नेत्यांनी युवराजदादा मोरे यांनी महाराष्ट्रातील युवक काँग्रेस या ठिकाणी जमा करून वाचन केलं। हा आमचा विजय आहे आणि छत्रपतींचा केलेला हा आमचा सन्मान आहे। कालपासून सुरू असलेला हा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येते। पोलीस प्रशासनानं शहरात चोख बंदोबस्त तैनात केला असून नागरिक आणि कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन करण्यात आलं आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, बुलढाणा।